रामकृष्ण हरी. ओम साईराम. मी वास्तुविद, वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आपण आनंद घेत आहात सोप्या भाषेतल्या सार्थ श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा. गेल्या काही भागांमध्ये आपण वेगवेगळे अध्याय पाहतोय. अंदाजे 735 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा. नेवासा गाव, या गावातलं करवीरेश्वर मंदिर, संजवातीची वेळ, मंदिर कळसावरचा भगवा झेंडा वाऱ्यासोबत पडपडतोय. अनंत नक्षत्रांनी यावेळी त्या मंदिराभोवती फेर धरलाय आणि आईसाहेब मुक्ताबाईंनी समईतल्या शुभ्र कळ्या उजळवलेल्या आहेत. गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ, श्री सोपानदेव आसनस्थ झालेले आहेत. सच्चिदानंद बाबांनी लेखणी घट्ट केलेली आहे आणि यावेळेस समोर सभामंडपात बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या नजरा खिळल्या आहेत त्या पैस खांबाला टेकून बसलेल्या श्री ज्ञानेश्वर माऊलींवर. यावेळी माऊली श्री ज्ञानोबाराय कोवळ्या 14व्या वयात या जगाला सुखशांतीचा, प्रेमाचा आणि भक्तीच्या सुगंधाचा मार्ग दाखवायला निघाले होते. या सांजवेळी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथांना नमस्कार केला आणि श्रोत्यांना हात जोडून म्हणाले, मायबाप हो, बघता बघता आपण 5व्या अध्यायावर आलो. 5वा अध्याय म्हणजे संन्यासयोग. परंतु संन्यासयोग सुरू करण्यापूर्वी आम्हाला आमचं मन थोडंसं मोकळं करावंसं वाटतं. मायबाप हो, आम्ही वयानं लहान जरी असलो, समाजाच्या, निसर्गाच्या निरीक्षणातून एकही गोष्ट आम्ही सुटू दिली नाही. श्रोते हो, आज आम्हाला धर्मबंधनाच्या सर्व दिशा व्याकुळ झालेल्या दिसतात. या दिशा निरामय शांतता शोधतात, पण दारिद्र्य आणि ऐश्वर यांची केव्हा गळा भेटवावी. आज स्वार्थापायी माणसं सुद्धा जनावरांसारखी कापली जाऊ लागली. यांच्या वाट्याला माणूस म्हणून जगण्याचं बळ केव्हा यावं? आणि हे थांबण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे जातीपातीचं श्राद्ध. चंद्र सूर्य जर सर्वांना एकसारखाच प्रकाश देत असेल तर माणसांमध्ये भेद करणारे आपण कोण? श्रोते हो, मी नेमका कोण आहे आणि मला नेमकं कुठं जायचंय, या दोनच प्रश्नात जीवनाचं सारं रहस्य दडलेलं आहे. भारतातला रणांगणावरचा अर्जुन आणि तुमच्या मनातला अस्वस्थ अर्जुन यात कुठलाही फरक नाही. फरक एवढाच आहे की रणांगणावरच्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने वाट दाखवली आणि आपल्यातल्या अर्जुनाला. असो, अध्याय 5वा सुरू करू. मग पार्थू श्रीकृष्णाती म्हणे, हाहो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंत करणे विचारूया. यावेळी कुरुक्षेत्रावर दोन्ही सेना ज्या आहेत त्या स्तब्ध उभ्या आहेत. म्हणून अर्जुनाने भगवंतांना म्हटले, केशवा हे कसलं तुमचं दुहेरी बोलणे. तुम्ही एकदा म्हणता कर्माचा त्याग कर आणि पुन्हा म्हणता कर्मयोग कर. आता यातलं आम्ही नेमकं काय बरं करा? माऊली पुढे म्हणतात की कामधेनूसारखी आई ज्याला मिळते तेव्हा त्या मुलाला ती आई आकाशातला चंद्र सुद्धा खेळायला देऊ शकते. हो, आई. आई हा शब्द मित्रांनो या जीवनात एकदाच येतो. आई गेली की तिच्या पुण्याचा वाटा सुद्धा आपल्याला सोडून जातो. ज्ञानेश्वर माऊली आपली आईच आहे. ती अजरामर आई आहे आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथ तिने आपल्यावर संस्कार घडावे म्हणून जन्माला घातलाय. पण आज आपण या संस्कार देणाऱ्या अजरामर कलाकृतीला हात लावतोय का? मायेनं खऱ्या आईला आपण कितीदा आपल्या कुशीत घेतलं. वडिलांना शेवटची मिठी मारलेली आठवतीये तुम्हाला? अहो, माणसाचा श्वास बंद झाला की आयुष्य एका क्षणात संपतं. म्हणून आपल्या माणसाला एकदा तरी आपल्या ओंजळीचं, आपल्या हाताचं, आपल्या मायेचं सुख मिळू द्या. मातीआड गेलेला जीव नाही परत येत माझ्या भावा. माऊली, या माऊलींनी आपल्याला कुरुक्षेत्र दाखवलं. भगवान श्रीकृष्ण अर्जुन संवाद ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून दाखवला. पण आजची पिढी हुशार आहे. यांना ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं चरित्रही कदाचित माहीत नसावं. आज फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप फक्त गुड मॉर्निंग, गुड नाईट, बस हेच झोपी जाते. यांच्याबरोबर हेही झोपी जाते. खर तर आयुष्याची पालखी आपल्या हातात आहे, सजवणं पण आपल्या हातात आहे. या आयुष्याच्या पालखीला खरं सौंदर्य प्राप्त होतं ते कर्मामुळे आणि म्हणून या जगामध्ये जगण्यासाठी प्रत्येकाने कर्म करावं आणि त्यातून मिळणाऱ्या फळावरती प्रपंच पोसावा आणि जीवनाची नाव एकदाची किनाऱ्याला न्यावी. मित्रांनो, तुम्ही एकदा वरच्या निरभ्र स्वच्छ अशा निळाशार आभाळाला आणि पायाखालच्या मातीकडे पहा. तेव्हा तुम्हीच म्हणाल, कोणाचं हे घर, कोणाचा हा देह, आत्माराम त्याचा तोची जाणे, मी तू हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवा याच देही. माऊलींच्या ओवीरूपी कन्या या खूप हुशार आहेत बरं.
त्यांची श्रीमंती त्यांनी शब्दात पेरली, परंतु ते पीक काही आपल्याला पचवता आलं नाही आणि म्हणून आपले ग्रंथ फक्त देवारात राहिले, ते आपल्या हृदयापर्यंत कधी पोचलेच नाही. परंतु या सोप्या भाषेतल्या ग्रंथरूपी ओव्या ज्या आहेत, ओवीरूपी कन्या ज्या आहेत, त्या आता तुमच्या हृदयाला मिठी मारते. हे जीवन नेमकं काय आहे आणि ते कसं जगावं हे समजून सांगते. चकोर पक्षी कमाल पात्राच्या पात्रात सुद्धा चंद्रकिरणांचे सेवन करतो, मग तो चकर पक्षी वाळूचे कण का बरं चाटेल? तो चाटेल का? ऊन वारा पाऊस ढगांच्या सावलीपासून जर माणसाला संरक्षण मिळालं असतं तर लोकांनी 100 इमारती, ज्या मजली इमारती आहेत त्या बांधल्या असत्या का हो? याचा अर्थ जर आपल्या जीवनाशी लावला तर एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागते, ती म्हणजे आपण काहीही केलं तरी निसर्गाला हरवू शकत नाही. संन्यास योग या 5व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग आणि संन्यास योग या दोन्ही मार्गांचा साध्य एकच असल्याचं सांगितलं. जो फळाची आशा सोडून कर्म करतो तोच खरा कर्म संन्यासी असं भगवंत म्हणतात. या जगात खरा ज्ञानी तोच असतो ज्याच्या मनात मी आणि माझे भाव उरलेला नसतो. ज्याप्रमाणे घरातला दिवा फक्त प्रकाश देण्याचं काम करतो, तो घरातल्या कामात जसा गुंतत नाही, त्याचप्रमाणे योगी पुरुष स्वतःच्या देहात असून सुद्धा अहंकार कधी बाळगत नाही. जो कर्माच्या फळाला स्पर्श करत नाही तो पाण्यातल्या कमळासारखा कोरडा असतो आणि याच अवस्थेला इमोशनल डिटॅचमेंट असं म्हणतात. स्वतंत्र तंत्र असं म्हणूयात आपण, ज्यामुळे कामाचा ताण शून्यावर येतो. तुम्ही पाहिले का हो, कधी आपल्याला आवडत्या वस्तू मिळाल्यावरती आपल्याला खूप आनंद वाटतो, अप्रिय वस्तू जीवनात आल्यावर खेद वाटतो. हेच मानसिक होमोस्टॅटिसचे लक्षण आहे. आजची तरुण पिढी याच आजाराने त्रस्त आहे. दर्शक हो, विषय सुख म्हणजे स्त्री पुरुष यांच्या मिलनातलं सुख. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की विषय सुखात अखंड बुडणाऱ्या बिचाऱ्यांना स्वतःचे स्वरूपच कळत नाहीये, म्हणून त्यांच्या हातून वारंवार विषय सुख घडतो. जे लोक अनंत काळ विषय सुखात लोळतात ना, ते पुढच्या जन्मी पशु पक्षी किडे जलप्राणी यांच्या योनीत जन्म घेतात. भगवान श्रीकृष्णाने रणांगणांच्या जे काही रणांगणावरती जे सैनिक होते त्यांच्यावर नजर फिरवली आणि म्हणाले की पार्थ, ही सगळी जी सेना आहे ही विषय सुखाच्या दलदलीतनं जन्माला आली आहे. ती आता या मरुभूमीवरती किड्या मुंग्यांसाठी मरण्यासाठी सज्ज झाली आहे. जरा पहा त्यांच्याकडे. ज्ञानेश्वरी ग्रंथाची आध्यात्मिक यात्रा या 5व्या अध्यायातून आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स कसा करायचा हे शिकवतो. आजची तरुण पिढी प्रचंड ताणामुळे म्हणते की मला हे सगळं जग सोडून शांत ठिकाणी निघून जावं असं वाटतंय. काही लोक आत्महत्या सुद्धा करतात ताणाला कंटाळून. मित्रांनो, याला शुद्ध पळपुटेपणा म्हणतात. खरं तर जबाबदाऱ्या सोडून पळणं म्हणजे संन्यास नव्हे, उलट नोकरी व्यवसाय करून मनात शांतता राखणं म्हणजे संन्यास. अशी बरीच माणसं कामावरचं टेन्शन घरी आणतात आणि घरातलं टेन्शन कामावर नेतात ना. त्यामुळे आपलं मन कामात रमतं ना आपलं मन घरामध्ये रमतं. हो, थोडंसं एक महत्वाचं चिंतन ऐका. या जगात काय कोण अमृत पिऊन आलेलं नाही. एक दिवस सर्वांना जायचंय म्हणजे जायचंय, परंतु जगण्यापूर्वी किंवा जाण्यापूर्वी आपण नेमकं काय करावं, कसं जगावं याचं संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तसं पाहिलं तर समाजाचं हित करण्याचं, समाजाला सुखी करण्याचं, गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं सामर्थ्य, शक्ती, संधी परमेश्वराने अनेकांना दिली, पण आपण ती हिंमत करत नाही. दर्शक हो, तुम्ही जर समाजातल्या दुर्बल घटकांसाठी काम करू लागलात तर तुमचे राजे तुम्ही स्वतः व्हाल. तुमच्या कर्माची, कर्तृत्वाची गादी तुम्ही स्वतः निर्माण करू शकाल. त्या गादीला जन्मभर कुणी धक्का लावू शकणार नाही. मात्र या गोष्टीची काळजी मात्र तुम्हाला घ्यायला पाहिजे. दर्शक हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. या जगामध्ये त्याग केल्यानं आपल्या पापाचं व्याज फिटतं आणि आनंदाने दान केल्यानं आपल्या पापाचं मुद्दल फिटतं, हेही ध्यानी घ्यायला हवं. श्रोतेगण हो, थोडंसं महत्वाचं चिंतन आहे. त्या रणांगणावर शुकशुकाट पसरला होता. आकाशामध्ये काळे ढग दाटून आले होते. नियतीने सतार वाजवायचं थांबून भगवंताकडे लक्ष रोखलं. एक गूढ आणि गंभीर वातावरण कुरुक्षेत्रावर दाटलं होतं. यावेळेस भगवंत रथाजवळ उभे राहून चौफेर नजर फिरवीत म्हणाले, पार्थ, सागराच्या थेंबा थेंबा एवढी माणसं या जगामध्ये आहेत, परंतु आम्ही तुला आता सिद्ध पुरुषाचं लक्षण काय ते सांगतो. ते अर्जुन सावध झाला. भगवान पुढे म्हणाले, साक्षात शांती या सिद्ध पुरुषाच्या घरात शिरून यांना वरते. सामान्य माणसं मात्र इच्छेच्या दोराने सुखदुःखाला स्वतःच बांधून घेतात आणि बांधून टाकतात. श्रोते, हा फरक आहे आपल्यामध्ये आणि सिद्ध योगी संन्यासी पुरुषामध्ये. श्री ज्ञानेश्वर माऊली या सिद्ध पुरुषाच्या देहामध्ये कुंडलिनी जागरण कसं घडवतात हे पुढच्या 6व्या अध्यायामध्ये ऐकण्यासारखं आहे. त्याची तयारी ऐका.
रात्रीचा पदर वाऱ्यावर उडू लागला, भैरवी तारा छेडू लागली, बाहेर संबळ करी जोराने संबळ वाजून जगदंबेचा उदो उदो करू लागली. नियती आनंदाने मोकळे केस सोडून थैथय नाचू लागली. लोक हो, आता सुरू होणार आहे संबळाच्या वादनामध्ये सिद्ध पुरुषांच्या नव्हे तर साक्षात अर्जुनाच्या देहात कुंडलिनी या जगदंबेचा एक भयान प्रवास. आणि हा प्रवास शब्दबद्ध आणि संपादित केला आहे सुवर्णपिंपळ कादंबरीचे लेखक लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सहज समजेल अशा भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर आपल्याला जो खाली क्रमांक येतोय त्यावर संपर्क साधा आणि ज्ञानेश्वरी आपल्याला घरपोच प्राप्त करून घ्या. गेल्या काही भागांपासून आपण ज्ञानेश्वरीचे वेगळे अध्याय पाहतोय आणि आज आपण 5वा अध्याय पाहिला. उद्या आपण पाहणार आहोत 6वा अध्याय. आपल्याला हा भाग आवडत असेल, ज्ञानेश्वरी आवडत असेल तर सर्वांनी जास्तीत जास्त या ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करावा. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.